तर मित्रांनो, तुम्ही डेमो बघितलाच असेल. हा व्हिडिओ इंस्टा रील्समध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे. त्या टॉपिकवर आज स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला न्यू कन्सेप्टमध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून नक्की बनवा. तुम्ही जर इंस्टा रील्सवरती अपलोड केला तर 100% व्हिडिओ तुमचा व्हायरल होऊन जाईल, काय विषय नाही. ओके, तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. या पद्धतीने बघू शकता तुम्ही न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाईल. भरपूर कमीत कमी तुम्ही 7-8 इमेज इथं 10-15 इमेज डायरेक्ट सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर पण रिपीट ते सिलेक्ट करा. ओके, तर या पण सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता मी डायरेक्ट प्रोजेक्ट इथं इम्पोर्ट करून घेतो. या हिशोबाने तुम्हाला मी एक समजून सांगतो, कारण हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, हा पूर्ण बीटो व्हिडिओ आहे. जेणेकरून या व्हिडिओला आपले बीट सांगता नाही येणार, पूर्ण तुम्ही सॉंगवर बीट लावू शकता या पद्धतीने. ओके, आता समजा आपण सर्व इमेज इथे ॲड करून घेतले, बघू शकता शेवटपर्यंत. जर तुम्हाला इमेज वगैरे कमी पडली असेल तर तुम्ही अजून पुढे ॲड करून घ्यायची. ओके, इथे तुम्हाला प्लसचा आयकॉन क्लिक केल्यानंतर तुम्ही इमेज वगैरे सर्व गोष्टी ॲड करू शकता. तर आता नीट लक्षात घ्या. तर नॉर्मली पुढे यायचं, इथं पहिले बीट लावण्यासाठी प्लेच्या खाली एक डॉट येईल तुम्हाला. तर बघू शकता, तर प्लेच्या खाली डॉट आल्यानंतर पहिले फोटो क्लिक करायचं, स्लाईट मारून इथं पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचा. तरी पहिली तुम्ही फोटो पाहिला एवढा घ्यायचा आहे. तर सेम त्या पुढचे फोटो तुम्ही अशापणे सेम घेत चालायचे, नॉर्मली पुढं या पद्धतीने. म्हणजे तुम्ही बीट सॉन्ग लावू शकता मित्रांनो. आता इथं सॉन्ग डायरेक्ट वाढलं, त्यानंतर इथं वाढलं, परत आपलं इथं आलं, नंतर इथं आलं, या हिशोबाने परत इथं आलं आणि इथं आलं. म्हणजे तुम्हाला अशी प्रोसेस करून घ्यायची, ते म्हणजे इथपर्यंत. ओके, 3 सेकंदापर्यंत. त्यानंतर मोठा गॅप ठेवायचा, ते म्हणजे इथपर्यंत 5 सेकंदापर्यंत. परत 5 सेकंदापासून हीच प्रोसेस ठेवायची. इथं फोटो ॲड केल्यानंतर डायरेक्ट इथून दुसरा चालू झाला पाहिजे परत इथं. म्हणजे तुम्ही सॉन्ग इथं बघू शकता, नॉर्मल आपलं सॉन्गचं बीट इथं वाढलंय, त्यापुढे इथं डाऊन झालं, परत इथं वाढलंय. ही बीट तुम्ही लावू शकता. त्यानंतर मोठा गॅप असेल तुमचा 6 सेकंदावर, त्यापुढे असेल डायरेक्ट 7 सेकंदापासून इमेज चालू. त्यानंतर बघू शकता तुम्ही 8 सेकंदावरून, तुम्हाला सांगतो 8 सेकंदापासून तर डायरेक्ट पुढे नॉर्मली इथं ठेवा. परत इथं मोठा गॅप चालू होतो 9 सेकंदावर. त्यापुढं डायरेक्ट 10 सेकंदावरून फोटो चालवायचा. त्यापुढचं बीट आहे, इथं बीट आहे आपलं 11 सेकंदवर. नंतर बघू शकता 11 सेकंदवरचं बीट आहे, नंतर 12 सेकंदवरचं बीट आहे, नंतर 13 सेकंद, नंतर 13 सेकंद, नंतर 14 सेकंद येतं मित्रांनो. नंतर आपलं 14 सेकंद, नंतर 15 सेकंद, परत 15, नंतर 16, परत 17, परत 18. या हिशोबाने बघू शकतो तुम्ही शेवटपर्यंत बीट लावू शकता. बीट लावण्याची पद्धत म्हणजे मित्रांनो, इथं रेश वाढली इथं, म्हणजे तुम्ही बीट मी डायरेक्ट सेकंद नाही सांगू शकत, कारण सेकंद 2 बीटू 1च सेकंद येतं मित्रांनो. त्या हिशोबाने मी सेकंद नाही सांगता येणार. त्यामुळं सांगते की सॉंगर बीटला एकदम ओके राहील. ओके, काही विषय नाही. ते आपण बीट लावल्यानंतर आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर पहिले इमेज क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा. इथं इन आउट कॉम्बो बघायला भेटेल, तर कॉम्बोमध्ये आहे. तर पहिली इमेज लावा तुम्हाला पेंडुलम 1, 2 नंबरची इमेज लावायचा पेंडुलम 2. ओके, आणि ती यस म्हणतो. आता पहिल्याला आपण लावला 1, दुसऱ्याला लावला 2, तर परत तिसऱ्याला 1, चौथ्याला 2, परत 5व्याला 1, 6व्याला 2. ही प्रोसेस तुम्हाला 1-2ची करायची, ती म्हणजे इथपर्यंत 1 सेकंदापर्यंत. जिथं आपला फोटो मोठा आहे तिथं तुम्हाला लावायचा आहे ॲनिमेशनमध्ये येऊन, झूममध्ये येऊन, झूम 1. परत त्यापुढं 1-2 पेंडुलम या पद्धतीने. परत त्यानंतर झूम 1चा परत इफेक्ट राहील तुम्हाला 3 सेकंदवर, बघू शकता तुम्ही. परत त्यापुढं 1-2ची प्रोसेस असेल, बघू शकता. त्यानंतर परत तुम्हाला झूम 1चा इफेक्ट असेल 6 सेकंदवर. ओके, पण त्यापुढं 1-2ची प्रोसेस आपली ती इथपर्यंत राहील, बघू शकता. परत इथं झूम 1चा 10 सेकंदवर आपला. ओके, तर बघू शकता इथपर्यंत झाल्यानंतर आता 10 सेकंद द्या. 10 सेकंदपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला 2च ॲनिमेशन लावायचे मित्रांनो. 10 सेकंदवर ॲनिमेशनमध्ये आणि कॉम्बोमध्ये या. तिथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईट, त्यानंतर लेफ्ट, त्यानंतर राईट, परत लेफ्ट. राईट लेफ्टची प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत करायची. एकदम सोपा व्हिडिओ मित्रांनो. फक्त हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बीटवर आहे आपला, काही विषय नाही. ओके, ती राईट लेफ्टची प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो, ती प्रोसेस असेल तुमची ती फक्त इथपर्यंत. ओके, 22 सेकंदापर्यंत. 22 सेकंदापासून तर ॲनिमेशनमध्ये या, आणि इनमध्ये येऊन तुम्हाला रॉक वर्टिकल लावायचा, साईज फुल ठेवून ती यस म्हणतो.
शेवटपर्यंत तुम्हाला सर्व इमेज तर रॉक क्रिटिकल लावायचं आहे. बघू शकता या पण ही प्रोसेस होऊन जाईल. पूर्ण व्हिडिओ सोपा आहे मित्रांनो, फक्त बीटवर व्हिडिओ पूर्ण त्यामुळे काही विषय नाही, सरळ लिहून जाईल. पूर्ण सोपा एवढं झाल्यानंतर मित्रांनो फायनली व्हिडिओ रेडी होतो. फक्त तुम्हाला एक इफेक्ट लावायचा आहे या ठिकाणी. बघू शकता इथं आपला आपला जे 3 सेकंदाचा इमेज आहे इफेक्टमध्ये आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये आहे. स्प्लाइट फ्लिकर म्हणून एक इफेक्ट मित्रांनो. त्याला सिलेक्ट करून त्याला डायरेक्ट एवढ्यापर्यंत ॲडजस्ट करून टाकायचं. स्टार्टिंगपासून तेवढ्या पार्टपर्यंत ओके 5 सेकंदापर्यंत. एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये फॅमिली रेट 60 करा. कोडेट आहे का डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.